विधान परिषदेच्या 17 जागांवर कुठे नेमक्या कशा लढती होणार आहेत पाहूयात। पुणे आपण बघतोय, राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे, राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे, शरद पवार यांची राष्ट्रवादी श्रीकांत पाटील, भाजप अपक्ष प्रदीप कंद। संभाजीनगर भाजप सुहास शिरसाट, ठाकरेंची शिवसेना देवयानी डोणगावकर, अपक्ष शिवसेना समीर अब्दुल सत्तार। वर्धा गडचिरोली चंद्रपूर मधून आपण बघतोय, या मतदारसंघात भाजपकडून अरुण लखाणी तर काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल। ठाणे मतदारसंघात शिवसेनेकडून रवींद्र फाटक तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पवार। नांदेड मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे ते आपण बघतोय। भाजपकडून अमर राजूरकर, काँग्रेस बंडखोर माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसकडून रामदास सुमठाणकर, ठाकरेंची शिवसेना अपक्ष कृष्णा नागेश आष्टीकर, ठाकरेंची शिवसेना अपक्ष ज्योतिबा खराटे, राष्ट्रवादीकडून अपक्ष प्रवीण प्रतापराव चिखलीकर। सांगली सातारा मधल्या मतदारसंघात आपण बघतो नेमकं काय चित्र आहे। भाजपकडून धैर्यशील कदम, शरद पवार यांची राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील। लातूर धाराशिव या मतदारसंघातलं चित्र, भाजपकडून बसवराज पाटील, काँग्रेसकडून महेश देशमुख। भंडारा गोंदिया या मतदारसंघात भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर, काँग्रेसकडून अपक्ष असलेले प्रफुल्ल अग्रवाल, काँग्रेस अपक्ष नरेश ईश्वरकर, काँग्रेस अपक्ष दिलीप बनसोड। अमरावती मधलं चित्र बघितलं तर भाजपकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षदीप देशमुख, वंचितकडून निलेश विश्वकर्मा, शिवसेना बंडखोर विप्लव बाजोरिया। सोलापूर मतदारसंघातलं चित्र बघितलं तर भाजपकडून राजेंद्र राऊत, काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपक्ष असलेले धनंजय टिकोळे, अपक्ष ठाकरेंची शिवसेना नागेश अक्कलकोटे, अपक्ष शिवसेना रमेश बारसकर। यवतमाळ मतदारसंघातलं चित्र बघितलं तर शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, काँग्रेसकडून साहेबराव कांबळे, भाजप बंडखोर नितीन भुतडा। जळगाव मतदारसंघातली चित्र तर भाजपकडून नंदकिशोर महाजन, ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी। नागपूर मतदारसंघातून भाजपकडून डॉक्टर राजीव पोद्दार, काँग्रेसकडून अतुल लोंढे, अपक्ष वंचित राजेश जंगले।